हिंगोली सध्या हिंगोली गाजता येते का हत्याकांडामुळे। आई वडील पैसे देत नाही, भाऊ चार चौकात अपमान करतो। या दोन्ही गोष्टींचा राग मनात ठेवून महेंद्र जाधव आतल्या आत धुसफुसत होता। या घालून पाडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे त्याच्या मनात तिरस्काराचा ज्वालामुखी उफाळत होता। अखेर त्याची सहनशक्ती संपली आणि त्याचा राग अनावर झाला। तिरस्काराच्या त्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि घडलं हिंगोलीचं तेहरी हत्याकांड। रागाच्या भरात महेंद्रने स्वतःच्याच कुटुंबियांचा खात्मा केला। इंग्रजीत म्हणतात अगदी तसंच, कोल्ड ब्लडेड मर्डर। नेमकं प्रकरण काय जाणून घेऊ। नमस्कार, मी संकेत वरक आणि आपण पाहत आहात एबीपी माझाचा स्पेशल शो द क्राईम डायरीज। दिग्रसवाडी हिंगोलीतील एक छोटंसं गाव आणि या छोट्याशा गावात राहत होतं एक जाधव कुटुंब। कुटुंबात होती आई, वडील आणि 2 भाऊ। ही कहाणी आहे त्यातीलच एका भावाची, महेंद्र जाधवची। आई वडील पैसे देत नाही, भाऊ चार चौकात अपमान करतो। या दोन्ही गोष्टींचा महेंद्रच्या मनात राग होता आणि या रागात, या द्वेषात त्याने आपल्या आईला, वडिलांना आणि भावाला संपवून टाकायचं ठरवलं। त्यांचा खून करायचं ठरवलं। हत्येचा कट रचण्याआधी महेंद्रने अजय देवगणचा दृश्यम सिनेमा हा 5 वेळा पाहिला। क्राईम पेट्रोलचे पण अनेक एपिसोड्स त्याने पुन्हा पाहिले। सगळीकडून आयडिया घेतली आणि प्लॅन ठरला। तारीख 11 जानेवारी 2024। गावच्या शिवारात एका दुचाकीचा अपघात झाल्याची बातमी समोर। पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि सुरू झाला तपास। घटनास्थळावरून आकाश जाधव, कुंडलिक जाधव आणि कलावती जाधव या तिघांचे मृतदेह मिळाले। पण झालेले मृत्यू, अपघातांचं ठिकाण आणि मृतांना झालेल्या जखमा पाहून पोलिसांच्या मनात पालचूक सुटली। हा अपघात नसून घातपात असल्याची शंका पोलिसांना आली आणि इथेच महेंद्रचे तारे फिरले। पोलिसही आपलं डोकं चालवत होते, काहीतरी क्लू शोधत होते आणि इतक्यात त्यांच्या समोर आला स्वतः महेंद्र जाधव। अपघाताचा गुन्हा दाखल करण्यासाठी महेंद्रने पोलीस स्टेशन गाठलं होतं, पण एकंदरीतच त्याची बॉडी लँग्वेज पाहता पोलिसांना डाऊट आला आणि पोलिसांनी थेट त्यालाच ताब्यात घेतलं। विचारलेल्या प्रश्नांवर महेंद्र जाधव सुरुवातीला ओढवाओढवीची उत्तरं देत होता, पण पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि थेट हत्येची कबुलीच दिली। महेंद्रने पोलिसांना सांगितलं की त्याला नोकरी नव्हती, तो बेरोजगार होता आणि गेल्या काही महिन्यांपासून तो घरीच होता। आई कलावती जाधव आणि वडील कुंडलिक जाधव यांनी त्याला पैसेही देणं बंद केलं होतं। दुसरीकडे भाऊ आकाश जाधव हा त्याचा नातेवाईकांसमोर 4 चौकात अपमान करायचा आणि यातूनच त्यानं ही हत्या केली। खरं तर दिवाळीपासूनच महेंद्रने या हत्येचा कट रचला होता, पण त्याला संधी मिळाली ती 9 जानेवारी 2024 रोजी। महेंद्रने आपल्या भावाला आकाश जाधवला चहातून झोपेच्या गोळ्या दिल्या। आकाश बेशुद्ध झाला। त्यानंतर महेंद्रने आकाशला विजेचा शॉक दिला, पण तरीही त्याचा मृत्यू होत नव्हता। त्यानंतर मात्र महेंद्रने आकाशच्या डोक्यात एक लोखंडी रॉडने मारा केला। त्यात आकाशचा तडफडून मृत्यू झाला। आता डेड बॉडी होती, तर डेड बॉडीचं करायचं काय, तर दुचाकीवरून महेंद्रने आकाशची डेड बॉडी ही गावालगतच्या एका नाल्यात लपवून ठेवली। आता दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 जानेवारीला दुपारी महेंद्रने आपल्या आईला शेतात बोलावून घेतलं। तिला सुद्धा आधी चहामधून झोपेच्या गोळ्या दिल्या, ती बेशुद्ध झाली आणि तिच्याही डोक्यात महेंद्रने लोखंडी रॉडने मारा केला आणि तिचा खून केला। तिची सुद्धा डेड बॉडी महेंद्रने आकाशच्या डेड बॉडीच्या शेजारी नेऊन त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे 11 जानेवारीला महेंद्रने आपल्या वडिलांची हत्या केली। सेम पॅटर्न, आधी झोपेच्या गोळ्या, नंतर लोखंडी रॉड। त्यांचाही मृतदेह महेंद्रने आपल्या भावाच्या आणि आईच्या शेजारी नेऊन ठेवला आणि तो अपघात असल्याचं भासवलं किंवा भासवण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे त्याने एक करत 3 दिवसात तिघांनाही संपवून टाकलं। महेंद्रने काही फिल्म्स पाहिल्या होत्या, काही सिरीजेस, क्राईम सिरीजेस पाहिल्या होत्या आणि त्यातून हा प्लॅन त्याने सगळा आखला। त्याच्यामुळे खरं तर चित्रपटांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जाण्याचा ट्रेंड सध्या घातक होत चालला आणि तो नॉर्मलाइज होत चाललाय खरं तर। पण प्रश्न असाही पडतो की चित्रपटांपासून गुन्हेगारी प्रवृत्त होते की गुन्हेगारीपासून चित्रपटांच्या कथा लिहिल्या जातात? विचार करा। धन्यवाद।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.